ग्राहकांना महावितरणकडून कृषी संजीवनी योजनेचा दिलासा, ट्री क्रेडिट योजना वास्तवात येण्यासाठी हालचाली सुरू, दुष्काळग्रस्त भागात डाळिंब लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मनरेगाची मदत घेणार आणि फलोत्पादन अभियानाच्या सगळ्या प्रक्रिया यंदापासून ऑनलाईन होणार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। वीज बिल थकलेल्या कृषी ग्राहकांना आता कृषी संजीवनी योजनेचा दिलासा मिळणार आहे। वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या मूळ रकमेची 50% रक्कम एक रकमी किंवा 3 मासिक हप्त्यांमध्ये भरली तर उरलेली 50% मूळ थकीत रक्कम राज्य शासनातर्फे महावितरणला अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचं थकीत असलेलं पूर्ण व्याज आणि दंड महावितरण कंपनी माफ करणार आहे। या कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांना थकीत मूळ रकमेपैकी 50% रक्कम 3 मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे। यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत कमीत कमी 20%, 30 सप्टेंबरपर्यंत 20% आणि 31 ऑक्टोबरपर्यंत कमीत कमी 10% किंवा उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे। कार्बन क्रेडिटच्या धर्तीवर ट्री क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्याबाबत सूतोवाच केला आहे। या योजनेमुळे झाडं लावून त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे शेतकऱ्यांना मिळू शकतात। शेतकऱ्यांना वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यायी व्यवसाय उपलब्ध व्हावा, त्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळावा आणि वनक्षेत्रात हमखास वृद्धी व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ट्री क्रेडिट योजनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। या प्रस्तावाला आता गती मिळण्याची शक्यता आहे। या योजनेमुळे प्रत्येक झाडाच्या संगोपनानुसार झाडं लावणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यक्तींना, संस्थांना आणि संघटनांना क्रेडिट मिळणार आहे आणि झाडांचं संगोपन करण्याच्या हातांना बळकटी मिळणार आहे। या योजनेत कोणीही झाडं लावू शकतं आणि झाडं लावण्याच्या जागेची अक्षांश रेखांशासह नोंदणी सामाजिक वनीकरण विभागाकडे करू शकतं। राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतीला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी डाळिंब लागवडीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे। त्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची मदत घेतली जाणार आहे। राज्यात 4 जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये याबाबतचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे। जालना, बीड, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये साधारण 5000 हेक्टरवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली देऊळगाव तालुक्यामध्ये 1000 हेक्टर, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात 500 हेक्टर, बीड जिल्ह्यातल्या शिरूर, पाटोदा, आष्टी तालुक्यातल्या 1500 हेक्टर तर नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात 500 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचा प्रस्ताव आहे। यासाठी ग्रामसभेचा ठरावही बंधनकारक असून मजुरी आणि साहित्य वाटपाची मर्यादा 3 वर्षांची आहे। पहिल्या वर्षी 90% तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 95% रोपं जिवंत असतील तरच मजुरी मिळणार आहे। मजुरी आणि साहित्याची रक्कम जिवंत झाडाच्या टक्केवारीनुसार दिली जाणार आहे। राज्यात यंदा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातल्या योजनांची अंमलबजावणी हॉटनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यामुळे योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यापासून ते अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यापर्यंतची सगळी कार्यवाही संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। शेतकरी अगदी घर बसल्या सुद्धा योजनांसाठी अर्ज करून प्रस्तावाची प्रगती पाहू शकतील। ऑनलाईन पद्धतीमुळे अधिकाऱ्यांकडे सतत खेटे घालण्यापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे। शेतकऱ्यांना स्वतःच्या संगणकावरून, गावातील नागरी केंद्रावरून किंवा कृषी विभागातल्या संगणकांवरून योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील। हे अर्ज थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा होणार आहेत। अर्जाशी पूरक कागदपत्रांसह प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात जमा करावा लागेल। यानंतर या अर्जाची पुढची सगळी प्रगती ऑनलाईन पद्धतीने होईल। सध्याच्या ढगांनी आच्छादलेल्या पण पाऊसमान कमी असलेल्या हवामानात भेंडी, पपई, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांवर भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रभाव दिसून येतो आहे। या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे। पावसाची शक्यता पाहून मिश्रणामध्ये स्टिकर वापरावे।
आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। गहू कमाल 2675 रुपये, किमान 1425 रुपये। ज्वारी कमाल 2500 रुपये, किमान 1750 रुपये। तांदूळ कमाल 6000 रुपये, किमान 2200 रुपये। मटकी कमाल 6200 रुपये, किमान 6000 रुपये। हिरवा वाटाणा कमाल 5000 रुपये, किमान 5000 रुपये। चिक्कू कमाल 2200 रुपये, किमान 2200 रुपये। डाळिंब कमाल 11000 रुपये, किमान 1500 रुपये। पपई कमाल 480 रुपये, किमान 270 रुपये। पेरू कमाल 300 रुपये, किमान 200 रुपये। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। येत्या 24 तासात कोकणात आणि काही ठिकाणी आणि त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान मुख्यतः कोरडं राहील। राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस। पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस। सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस। सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। मामी, मी शाळेला जाते बरं। शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की। अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया। तुम्ही बी चला की। फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत। खर्च बेताचा, लाभ मोलाचा। आषाढीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचा एक श्रेष्ठ आचार धर्म आहे। लाखो वारकऱ्यांचं हे पुण्य पावन व्रत आहे। म्हणूनच ज्येष्ठ वद्य अष्टमीला जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूनगरीत प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू होते। संपत्ती सोहळा नावडे मनाला,
लागला टकळा पंढरीचा. पंढरीच्या वारीची ही हजारो वर्षांची अखंड परंपरा जोपासण्यासाठी शेकडो भाविक देहू गावात दाखल झाले होते. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी मुख्य मंदिर आणि वैकुंठ गमन परिसर फुलून गेला होता. देहू गावात आणि संपूर्ण वारीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी पोलीस खात्यातर्फे उचलण्यात आली होती. 5 सेक्टरमध्ये आम्ही बंदोबस्त विभागणी केलेले आहे. ट्रॅफिकचे 2 सेक्टर आम्ही डिप्लॉय केलेले आहे ट्रॅफिक जाम होणे म्हणून. BDDA स्क्वॉड, अँटी सॅबॉटेज स्क्वॉड यांच्याकडून आम्ही चेकिंग करून घेतलेली आहे. हरवलेले व्यक्तींसाठी आम्ही स्पेशल सेल ओपन केलेला आहे. चुकलेले लहान मुलांसाठी आम्ही स्पेशल सेल ओपन केलेला आहे. आंघोळीकरता गेलेले घाटावर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही तिथं तज्ज्ञ जलतरणपटू तैनात केलेले आहेत. बोटी तैनात केलेल्या आहेत. CCTV कॅमेऱ्याची मदत घेण्यात येत आहे. वारीच्या सुमारे 250 किलोमीटरच्या 3 जिल्ह्यातून होणाऱ्या प्रवासामध्ये आबालवृद्धांचा सहभाग असतो. हवामान बदलतं असतं. अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा पथक सज्ज ठेवण्यात आलं होतं. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देहू येथे 24 तास इमर्जन्सी आणि बाह्यरुग्ण विभाग चालू आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने आम्ही 108च्या 3 इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. एक ॲम्ब्युलन्स वैकुंठ गमन मंदिर, एक ॲम्ब्युलन्स प्राथमिक आरोग्य केंद्र देहू व तिसरी ॲम्ब्युलन्स मुख्य मंदिर या ठिकाणी आपण उभी केलेली आहे. भाविकांना आपत्कालीन कुठलीही सेवा द्यायला आरोग्य विभाग सज्ज आहे. या ठिकाणी व्हेक्टरबॉर्न आणि जलजन्य कुठलेही आजार पसरू नये याकरिता आम्ही आरोग्य विभागाने 4 टीम तयार केलेल्या आहेत. पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं हे 329वं वर्ष. ज्येष्ठ वद्य सप्तमी हा प्रस्थानाचा शुभ मुहूर्त. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. ज्या वेळेला तुम्ही या सोहळ्यामध्ये सामील होसाल त्यावेळेला तुम्हाला या सोहळ्याचं महत्त्व, वारकऱ्यांची एकनिष्ठता व वारकऱ्यांचं प्रेम या ठिकाणी तुम्हाला खरंच पाहायला मिळेल. या ठिकाणी प्रत्येक भक्तजन आपापल्या परीने आपापल्या सेवेकरिता इथं धावत आलेला असतो. प्रत्येकाला आस लागलेली आहे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची. जगद्गुरू तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. त्यावेळेला नारायण महाराज देहूमधून महाराजांच्या पादुका घ्यायचे, आळंदीमध्ये जायचे, माऊलींच्या पादुका घ्यायचे आणि त्यानंतर हा सोहळा अद्यावत सुरू राहिला. 1862पर्यंत हा सोहळा एकत्रपणे नांदत होता. त्यानंतर माऊलींचा सोहळा व तुकोबारायांचे सोहळा विभक्त झाले. आज तुकोबारायांचा अजूनही सप्तमीलाच प्रस्थान होतं, माऊलींचा अष्टमीला. ही परंपरा नारायण महाराजांनी सुरू केलेली आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन हजारो वारकरी देऊळवाड्यात टाळ मृदुंगांचा गजर करत पालखी प्रस्थानासाठी आतुर झाले होते. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. अशा भक्तिमय वातावरणात तुकोबारायांची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली. वारकऱ्यांच्या निर्मळ मनासारखा त्यांचा पांढरा शुभ्र पोशाख, भक्तीच्या रंगाच्या भगव्या पताका, सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली पालखी, हे सगळं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी देऊळवाड्यात गर्दी केली होती. वारकऱ्यांची सेवा ही साक्षात पंढरीच्या विठुरायाची सेवा. म्हणूनच देहू गावातील अनेक संस्थांनी मुक्कामाला आलेल्या वारकऱ्यांना अन्नदान केलं. माऊलीच्या अश्वानंतर तुकोबारायांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून नगर प्रदक्षिणेसाठी निघाली. नाम हेची प्रेम, प्रेम हेची नाम, जाणते ही वर्म सदाचारी.
प्रस्थानाच्या दिवशी अशा या अखंड नामघोषामध्ये तुकोबारायांच्या पालखीनं इनामदार वाड्यात मुक्काम केला. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ज्येष्ठ वद्य अष्टमी ही पुण्यपावन तिथी असते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. साऱ्या महाराष्ट्राचं आद्य दैवत असणारी ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघणार असते. इंद्रायणीच्या पुण्यपावन पाण्यामध्ये स्नान करून शुचिरभूत होण्यासाठी भक्तगण आतुर झाले होते. स्नानानंतर आपल्या लाडक्या ज्ञानोबा माऊलीच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे होते. आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून माऊलीचं स्वागत करण्यामध्ये काही भाविक रंगून गेले होते. स्वकाम संस्थेतर्फे देऊळवाडा परिसराची स्वच्छता करण्यात आली. श्वान पथकातर्फे सुद्धा देऊळवाड्याची सुरक्षा तपासण्यात आली. आले आले रे हरीचे डिंगर, वीर वारी कर पंढरीचे. अहो, माऊली सोबत पंढरीला जायचं, मग वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंद कितीतरी ओसंडून वाहत असतो. स्त्री पुरुष तरुण वृद्ध जाती धर्माचा कोणताही आडपडदा न ठेवता एकाच भक्तिरसाच्या वर्षावात नाहून निघत होते. फुगड्या मानवी मनोरे घालून आपल्या आनंदाचा आविष्कार करत होते. मृदुंगाचा मर्दानी ठेका, टाळ मृदुंगाचा अखंड नाद, माऊली माऊलीचा टिपेला पोचलेला स्वर. देऊळवाड्यात भक्तांची पावलं अखंड नाचत होती, न थकता न दमता. कुंचे पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, प्रेमे आनंदे नाचती, भद्र जाती विठ्ठलाचे. भारत सरकारच्या R&D डिपार्टमेंटकडून आम्हाला जो नवीन हायटेक असा जो रथ मिळालेला आहे, जो बॅटरी ऑपरेटेड रथ आहे, ज्याच्यात मुक्या प्राण्यांवर कोणत्याही स्वरूपाचे अत्याचार होऊ नयेत याची योग्य ती दक्षता घेतलेली आहे. याची तयारी करत असतानाच सोबत चालणाऱ्या सर्व दिंड्यांच्या लागणाऱ्या इतर महत्त्वाच्या गोष्टी, माऊलींचे नित्योपचार, त्याची आवश्यक असणारी जी पूजा, इतर साहित्य, या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन सुमारे छोट्या मोठ्या अशा 35,000 पेक्षा जास्त वस्तूंची योजना करून आमचं संपूर्ण व्यवस्थापन त्याकरता तयार सिद्ध झालेलं आहे. बरोबर येणाऱ्या सर्व भक्तांकरता यावेळेचं वैशिष्ट्य असं म्हणजे की देवस्थाननी जसा रथाचा इन्शुरन्स काढलेला आहे तसा भक्तांच्या करताही वेगळा इन्शुरन्स काढला गेलेला आहे. छत्र, चामर, अब्दागिरी आणि फुलांनी सजवलेली चांदीची पालखी अशा वैभवी सरंजामासह ज्ञानोबा माऊली मंदिर प्रदक्षिणेसाठी वीणा मंडपातून बाहेर पडली. अंकलीच्या शितोळे सरकारांचे मानाचे 2 अश्वही मंदिर प्रदक्षिणा करायला बाहेर निघाले. यातील एका अश्वावर प्रत्यक्ष माऊली विराजमान असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच त्या माऊलीच्या अश्वाचंही मनोमन दर्शन भाविक घेत असतात. एका जनार्दनी वारी करी, धन्य तोची या संसारी. म्हणूनच माऊलीच्या पादुकांच्या हस्तस्पर्शासाठी वारकऱ्यांचा अथांग सागर देऊळवाड्यात उसळला होता. अवघी अलंकापुरी नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. सुवासिक फुलांपासून तुळशीच्या माळा, कुंकू, बुक्का यांच्या विक्रीच्या दुकानामध्ये भाविकांची झुंबड उडाली होती. मला 1999 मध्ये 2 फूट सुद्धा चालता येत नव्हतं.
2000 साली वारी सुरू केली आणि मी आज 13 वर्ष कंटिन्यू आळंदी पंढरपूर वारी करतोय आणि मला त्याच्याबद्दल असा काही भरपूर असा अनुभव आलेला आहे. माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे, आईचं नाव रुक्मिणी आहे, माझ्या आजोबांचं नाव पांडुरंग आहे. ह्या घरामध्ये आमच्या वारीचं जे एवढं महत्त्व आहे की त्यामध्ये वारी 1-2 महिने असतानाच आम्हाला ते कधी एकदा वारी सुरू होईल असं वाटतं आणि त्याच्यातला आनंद इतका जबरदस्त आहे की ते सांगता येतच नाही, कुठल्याही भाषेत सांगता येऊ शकत असा एवढा प्रचंड आनंद ह्याच्यामध्ये आहे. आणि खरोखरच माऊली 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 जगाची माऊली 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 माऊलीच आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत माऊली सोबत निघालेला हा वैष्णवांचा मेळा प्रस्थानाच्या दिवशी आळंदीतच इंद्रायणी काठी विसावला. प्रस्थानाच्या दिवशी माऊलीच्या पालखीनं मुक्काम ठेवला आळंदीतच आजोळ घरी गांधीवाड्यात. देहूतून प्रस्थान ठेवलेली जगद्गुरू तुकोबारायांची पालखी पिंपरी मार्गे आणि आळंदीतून निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विश्रांतवाडी मार्गे पुण्यनगरीत पोचली. आम्हा सुखाची सोयरी आली आषाढीची वारी, हरिनामे वाट चालू जाऊ विठ्ठलाच्या दारी. वारकरी संप्रदायाच्या या भक्ती प्रवाहामध्ये दिवसेंदिवस वारकऱ्यांची भरच पडत आहे. तरुणांचा महिलांचा सहभागही वाढत आहे. समाज जागृतीचे फलक हाती घेऊन समाजाचं उद्बोधन करण्याच्या दिंडीचं प्रमाण वाढत आहे आणि हा नवा बदल नव्या आशेचा द्योतक आहे. पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर चंचला कोदरे यांनी दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये स्वागत केलं. महानगरपालिका तर सगळ्या सुखसुविधा म्हणजे त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवित असते. मग त्यांना राहण्यासाठी महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत, ज्या मार्गाने पालखीचं रुटीन आहे त्या रूटवर ज्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा ह्या त्या वारकरी लोकांना मुक्कामासाठी राहण्यासाठी त्या ठिकाणी सोय केलेली असते. मोबाईल टॉयलेटची ठिकठिकाणी सोय केलेली आहे, पाण्याची सोय आहे, त्याचबरोबर औषधांचा पुरवठा सुद्धा महानगरपालिकेने फिरते दवाखाने ठेवलेले आहेत. पुण्यनगरीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पालखी विठोबा मंदिरात मुक्काम केला, तर जगद्गुरू तुकोबारायांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावली. लक्षावधी पुणेकरांनी या पालख्यांचं भक्तिभावानं दर्शन घेतलं. पुण्यातल्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली दिवे घाटाच्या दिशेनं सासवडकडे. नागमोडी वळणाचा हा दिवे घाट इतर वेळी एखाद्याच्या शारीरिक कष्टांची परीक्षा बघणारा घाट आहे, पण माऊलीच्या संगतीनं हजारो वारकऱ्यांनी शारीरिक श्रमाची पर्वाही न करता हरिनामाच्या गजरामध्ये हा टप्पा सहज पार केला. हिरवागार निसर्ग, भगव्या पताका, स्वच्छ आकाश, डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दिवे घाटातलं दृश्य. अभंगाला मिळे टाळ मृदुंगाची साथ, घाट वाट चढताना येई उत्साह अंगात. डोंगर वारा झोंबित अंगाशी, वैष्णवांचा मेळा चालला पंढरीशी. सामान्य जीवनाला नैतिकतेचं वळण देणारा वारी हा एक संस्कार प्रवाह आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. भक्तीनं प्रेमानं गात गात परमेश्वराच्या गावी नेणारी ही वारी. म्हणूनच आवर्जून म्हणावंसं वाटतं, एक तरी वारी अनुभवावी.